आजकालच्या काळात महापुरुष ही केवळ इतिहासातली संकल्पना नाही आहे, तर ती समाजकारण, राजकारण आणि ओळख यांच्या केंद्रस्थानचा विषय बनलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची नावं आपण मोठ्या आदराने घेत असतो. पण त्यांचे विचार आपल्याला माहीत आहेत का? त्यामुळे मित्रांनो, प्रश्न असा पडतो की महापुरुषांचं जर नाव घ्यायचं असेल तर त्यांच्याबद्दल परीक्षा घ्यायची का? पहिल्या नजरेमध्ये हा विचार अतिशय योग्य वाटतो, कारण बऱ्याच वेळा आपण महापुरुषांचे नाव भावनिकतेतून घेतो, राजकीय फायद्यासाठी घेतो. पण जर आपण परीक्षा घ्यायला लागलो तर त्यांच्या विचारांचा अभ्याससुद्धा करू. मग केवळ घोषणाबाजीपुरतं आपण मर्यादित न राहता त्यांच्या विचारांचे आपण पाईक होऊ शकतो, खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचा प्रसार होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असेल तर त्याला स्वराज्याच्या संकल्पनेबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासन शैलीबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहिष्णुतेबद्दल माहिती आहे का नाही, त्याची माहितीही घ्यावी लागेल. त्यामुळे ही अपेक्षा चुकीची नाही आहे. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर हा दृष्टिकोन धोकादायकसुद्धा ठरू शकतो, कारण महापुरुष हे केवळ धड्यांचे विषय नाही आहेत, तर ते प्रेरणेचे स्रोत आहेत. आणि त्यांच्या नावावर परीक्षा घेणे म्हणजे त्यांच्या विचारांना चौकटीत बांधल्यासारखं सुद्धा होईल. कारण अनेक लोकांना, वेगवेगळ्या लोकांना महापुरुषांबद्दल वेगळी माहिती असू शकते. म्हणजे त्यांच्या माहितीचे प्रमाण कमी जास्त असू शकते. प्रत्येकाला, कोणाला अधिक माहिती असेल, कोणाला कमी माहिती असेल त्यांच्याबद्दल. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला त्या महापुरुषांचा आदर करण्याचा अधिकार नाही आहे. त्यामुळं परीक्षा हा निकष जर ठरवला तर सामान्य माणूस त्यांच्या विचारांपासून दूर जाऊ शकतो. तिसरा आणि महत्त्वाचा विषय म्हणजे परीक्षा हा विषयच मुळात मर्यादित आहे. परीक्षेने तुमची माहिती किती आहे हे लोकांना कळते, पण तुमचा समज किती आहे ते परीक्षेतून नाही कळत. म्हणजे एखाद्या लोकांना महापुरुषांबद्दल सगळी माहिती असेल, पण ते त्यांच्या विचारांचे पाईक आहेतच हे आपण नक्की नाही सांगू शकत. कोणी एखादा व्यक्ती, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे धडे माहीत असतील, त्याला सगळे किस्से माहीत असतील, छत्रपती शिवाजी महाराजांची इत्थंभूत कहाणी माहीत असेल, पण तो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पाईक असेलच हे आपण नाही सांगू शकत. आणि त्या उलट एखादा साधा भोळा माणूस, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन माहीतही नाही आहे, पण तो त्याच्या शिकवणीनुसार, लोकांनी त्याला सांगितलेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लक्षात ठेवून असेल, त्यांच्या विचारांचा तो पाईक असेल, असंही होऊ शकतं. म्हणूनच कदाचित प्रश्न परीक्षा घ्यावी की नाही असा नसून आपण महापुरुषांच्या विचारांवर किती चालतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण महापुरुषांचं नाव घेणं सोपं आहे, पण त्यांच्या विचारांवर चालणं, त्यांच्या विचारानुसार जगणं हे खूप अवघड आहे. त्यामुळे मित्रांनो, समाजाने यावर भर दिला पाहिजे, तर परीक्षा घ्यायची गरजच उरणार नाही. शेवटी महापुरुषांचे नाव घेण्यासाठी परीक्षा घेणे हा विचार अगदीच तात्पुरता आणि बाह्य आहे. मित्रांनो, बदल तेव्हाच होईल जेव्हा आपण महापुरुषांचे विचार आत्मसात करू, त्यांचा आदर करू आणि आपल्या जीवनामध्ये ते विचार आपण मनावर कोरून घेऊ. कारण महापुरुषांची ओळख ही त्यांच्या नावामध्ये नाही आहे, तर ती त्यांच्या विचारात आहे. आणि मित्रांनो, ही परीक्षा कोणत्या कागदावर होणार नाही आहे, तर ती परीक्षा तुमच्या आमच्या खऱ्या आयुष्यात होणार आहे.